ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। नवीन पनवेल रेल्वे स्टेशन जवळील रस्त्यावर भला मोठा खड्डा पडल्याने यातून वाट काढताना रिक्षा चालक, बस चालक यांना मोठी कसरत करावी लागते। त्यामुळे पनवेल महानगरपालिकेने हा खड्डा ताबडतोब भरावा अशी मागणी रिक्षा चालक आणि प्रवासी करत आहेत। नवीन पनवेल शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत। पावसाळा नुकताच सुरू झाला आहे, त्यामुळे या खड्ड्यातून वाट काढताना वाहन चालकाचा जीव मेटाकुटीला येतो। नवीन पनवेल रेल्वे स्टेशन जवळ देखील अशाच प्रकारे मोठा खड्डा पडलेला आहे। खड्ड्यातून वाट काढताना रिक्षा एका साईडला जाते। या खड्ड्यात रिक्षा पलटी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात असून हा खड्डा पनवेल पालिकेने ताबडतोब बुजवावा अशी मागणी केली जात आहे। आपल्याकडे हा खड्डा आहे। काल इथे आली रिक्षा, एका लेडीजनी अशी बोंबलली, एका रिक्षा त्या खड्ड्यातून दोन्ही मध्ये असा रिक्षा जाऊन पलटी होता ती बाईनी खाली पडली आणि पडल्यानंतर त्या बाईचा दुर्दैवाने कंबरेचा मार लागला। तर हा खड्ड्याचा तुम्ही दक्षता घ्यायचं, नगरपालिकेने असो या आपल्या या विभागामध्ये जो कोण असेल, पुढारी असेल, त्यांनी या खड्ड्याचा लक्ष द्यावा काय, आणि प्रशासनाने या गोष्टीला त्यांनी लक्ष द्यावा। आम्हाला कसं माहितीये का, आम्ही सगळ्यांच्या सेवा करतो, रिक्षा चालक काय सगळ्यांची सेवा करायला बसलेले आहेत आणि त्याच्यात तुम्ही कुठल्याही पुढारी असो, कोणी असो, आम्हाला त्याच्याशी आहे नाही, तुम्ही काम करून आम्हाला व्यवस्थित रिक्षावाल्यांचे या ज्यांचे आम्ही सेवा करतो त्याचे तुम्ही आमच्याकडे लक्ष द्यावा। रेल्वे स्टेशन आणि ही लिस्टमध्ये आपल्याकडे रेल्वे स्टेशनच्या इथून येणारे बस वगैरे, तरी ती बस सुद्धा काल पलटी झाली होती। या शाखा बाजूला अशी पलटी झालेली आणि रिक्षा त्या बाजूला पडल्यामुळे त्या बाईचा दुर्दैवाने म्हणजे कंबरेला जोराने मार लागल्यामुळे आणि तिला दवाखान्यात नेणं झाला आणि रिक्षावाल्याने रिक्षाचे चालकांनी एवढ्या रिक्षाच्या दवाखान्यात नेऊन त्या बाईला ऍडमिट केले। पण त्या लेडीजला आम्ही आणू शकत नाही, पण आम्ही तुम्ही दक्षता घ्या, कोणी असो दक्षता घ्या। आता बसची अवस्था बघा, होऊ दे। आती रे